27 मे सकाळचे 9:30 वाजलेत. आज राज्यात कुठे पाऊस होईल पाहूयात. तर विशेष हवामान प्रणाली नाहीत. थोडंसं दक्षिण भागाकडे, कर्नाटकच्या उत्तर भागाकडे हवेचं जोर शेतासारखी स्थिती आहे. मात्र या व्यतिरिक्त राज्याच्या आसपास विशेष हवामान प्रणाली नाहीत. उत्तरेकडचे कोरडे आणि उष्ण वारे हे विदर्भ, मराठवाड्याच्या भागांपर्यंत पुन्हा पोहोचू लागलेले आहेत. तापमानवाढ जे आहे ते ढग नाहीसे झाल्यामुळे पुन्हा एकदा काही ठिकाणी पाहायला मिळते. सकाळची सॅटेलाईट इमेज पाहिली तर लातूर, धाराशिव आणि सोलापूरच्या दक्षिणेकडील भागांमध्ये जो कर्नाटकचा लागून असलेला भाग आहे, तर या ठिकाणी पावसाचे ढग दिसताहेत. आणि साधारणतः निलंगा आणि उमरगा हे जे काही दक्षिणेकडील तालुके आहेत, या भागांच्या दक्षिण भागांमध्ये गडगडाट आणि पाऊस अपेक्षित आहे. असाच काहीसा पाऊस अक्कलकोटकडे सुद्धा थोड्याफार क्षेत्रावरती होऊ शकतो. राज्याच्या इतर ठिकाणी कोकणात ढगाळ वातावरण थोडंसं आहे, पण पावसाचे हे ढग नाहीत. येत्या 24 तासातील जर आपण अंदाज पाहिला, सार्वत्रिक नाही मात्र काही ठिकाणी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगरचे दक्षिण भाग, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीडचे एक दुसरे भाग गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता साधारणतः 30% ते 40% इतकीच आहे. आणि राहिलेल्या राज्यातील जे भाग आहेत, या ठिकाणी पावसासाठी जास्त वातावरण अनुकूल नाही. पण ऊन वाढल्यानंतर काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती ढगनिर्मिती होऊ शकते आणि तशी ढगनिर्मिती झाली तर एक दुसऱ्या भागामध्ये पाऊस होईल. पण व्याप्ती आणि तीव्रता ही कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे इतर ठिकाणी जास्त पावसाची अपेक्षा नाही. क्वचित एखादा अपवाद वगळता. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. Facebook पेज फॉलो करा. YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.